चला, येणाऱ्या आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी टेक्निकलचा जो सिलॅबस आहे त्याच्यावरती 80 प्रश्न म्हणजे 160 मार्क विचारले जातील आपल्या फार्मसी ऑफिसर म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पोस्टसाठी. जर तुम्हाला मी काल हे पुस्तक जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे, ज्याचं नाव आहे आरोग्य विभाग औषध निर्माण अधिकारी तांत्रिक नोट्स. याच्यामध्ये जेवढाही सिलॅबस आहे आपला फार्मसीचा, जो की आरोग्य विभागाने 2023मध्ये दिला होता, TCS कंपनी होती आणि आता सध्याच्या घडीला तरीसुद्धा हाच पॅटर्न आहे, हीच कंपनी आहे, त्यांच्याकडेच जे आहे ते आपलं आरोग्य विभागाच्या एक्झामचं जे आहे ते कॉन्टॅक्ट आहे. तर त्याच बेसिसवरती, त्याच धर्तीवरती महत्त्वाचा पूर्ण सिलॅबस फार्मसीचा टेक्निकलचा याच्यामध्ये कव्हर केलेला आहे थेरी स्वरूपामध्ये. त्याचबरोबर DMRच्या झालेल्या 15 प्रश्नपत्रिका आणि महानगरपालिकेच्या ज्या आहेत त्या 4 प्रश्नपत्रिका, अशा पद्धतीचं हे जवळपास 500 पेजेसचं पुस्तक आपल्या वेबसाईट pithura.com याच्यावरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता. बऱ्याच जणांच्या असं म्हणणं होतं की हे पुस्तक जे आहे त्या थरोली आम्हाला याचा नेमका कंटेंट कसा आहे, कशा पद्धतीनं टॉपिक कव्हर केलेले ते एकदा आम्हाला लाईव्ह दाखवा. तर आजच्या वेळेमध्ये एक पुस्तकाचं थोडक्यामध्ये जी ओव्हरव्ह्यू म्हणता येईल तर तुम्हाला आजच्या वेळेमध्ये मी देईल की कशा पद्धतीचा कंटेंट, कशा पद्धतीचे टॉपिक्स तुम्हाला याच्यामध्ये जे आहेत ते बघायला भेटतील. तर पुस्तकाची आता ही डिजिटल कॉपी तुम्हाला दाखवतो मी, हार्ड कॉपी पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर अशा पद्धतीचं ओव्हरऑल जे आहे पूर्ण हे पुस्तक असणार आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला सिलॅबस जो आहे आरोग्य विभागाचा तो दिला आहे, तुम्ही इथं बघू शकता. सिलॅबस पोस्ट फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी, आणि जो सिलॅबस आहे जसं की इंग्लिशमध्ये अशा पद्धतीचे टॉपिक कव्हर केलेले आहेत, मराठीमध्ये सुद्धा असे टॉपिक्स आहेत. जनरल नॉलेज असेल, लॉजिकल ॲबिलिटी असेल, तर याच्यावरती जवळपास तुम्हाला 2023च्या सिलॅबसमध्ये इथे 5, इथे 5, इथे 5 आणि जवळपास इथे 5 अशा 4 सेक्शनवरती 5-5 प्रश्न तुमचे विचारले होते. असे एकूण नॉन टेक्निकलचे म्हणजे नॉन फार्माचे 20 प्रश्न, ज्याला 2 गुण असणार आहेत, असे जवळपास 40 जे आहे ते तुमचे गुण किंवा मार्क्स जे आहेत ते नॉन टेक्निकल असणार आहेत. आता त्याच्यानंतर जो हा सिलॅबस खाली तुम्ही बघू शकता टेक्निकलचा, ज्याच्यामध्ये जनरल कॉलॉजी आहे, क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी आहे, त्याच्यानंतर डेंटल फार्मॅकॉलॉजी आहे, इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया सुटिक्समधला पार्ट आहे. त्याच्यानंतर हा जो तुम्हाला टॉपिक दिला आहे ड्रग डोसेस फॉर्म, हा सुद्धा सुटिक्सचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये इमर्शन येईल, सस्पेन्शन येईल, टॅबलेट येईल, कॅप्सूल येईल आणि बाकीच्या महत्त्वाचे डोसेस फॉर्म येतील. त्याच्यानंतर आणखीन एक टॉपिक आहे जनरल क्लासिफिकेशन. याच्यामध्ये कोग्नोसीमधलं जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले ते सुद्धा कव्हर केलेलं आहे, आणि आपलं फार्मॅकॉलॉजीचं सुद्धा क्लासिफिकेशन आहे ते सुद्धा कव्हर केले. तर हा पॉईंट दोन्हीही महत्त्वाचे टॉपिक जे आहे ते कव्हर करतो, फार्मॅकॉलॉजी आणि फार्मॅकोग्नोसी. आता एवढा हा पार्ट जो आहे तो 3 विषयामध्ये डिवाईड केलेला आहे, सुटिक्स, त्याच्यानंतर फार्मॅकॉलॉजी, त्याच्यानंतर फार्मॅकोग्नोसी. त्याच्यानंतर इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, हे 2 महत्त्वाचे टॉपिक आपल्या ज्युरिस्प्रुडन्स या टॉपिक विषयामधले आहेत. त्याच्यानंतर FDA हा सुद्धा सुटिक्समध्ये मोडला जाईल. ड्रग स्टोरेज बिझनेस मॅनेजमेंट हा एक स्वतंत्र विषय आहे. रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसीज हा हॉस्पिटल फार्मसीमध्ये जो आहे तो महत्त्वाचा पॉईंट त्याच्यामधलाच आहे. कम्युनिटी फार्मसी हा एक स्वतंत्र विषय आहे, आणि मेजर प्रश्न जवळपास मला वाटतं 8 ते 10 प्रश्न तुम्हाला मागच्या 2023मध्ये आणि आत्ताची झालेली DMRची जी पदभरती त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसीची भरपूर प्रश्न जे आहेत ते बघायला भेटले होते. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, त्याच्यानंतर डिसिपेंटेड अँड देअर कॉन्सन्ट्रेशन आणि EDL ECL ह्या महत्त्वाच्या 2 ज्या आहेत त्या लिस्ट, अशा पद्धतीचा ओव्हरऑल आपला हा टेक्निकलचा जो आहे तो पोर्शन आहे. आणि याच्यावरती पूर्ण थरोली जेवढीही मेहनत घेता येईल तेवढी घेऊन अशा पद्धतीच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला या पुस्तकामध्ये ते करून दिल्या. आता इथे एक्झामचा पॅटर्न दिला आहे, कशा पद्धतीचा एक्झामचा पॅटर्न होता 2023मध्ये जो आहे तो अशा पद्धतीनं जो आहे तो पॅटर्न नव्हता. हा एक नवीन पॅटर्न आहे, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे सेक्शन असतात आपल्याला एक्झाममध्ये, आणि प्रत्येक सेक्शनला एक विशिष्ट टाईम दिलेला आहे. तेवढा टाईम झाल्यानंतर तो सेक्शन जे आहे तो लॉग अप होऊन जातो. खाली वेळसुद्धा दिलेली आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुझी रेकॉर्ड करून घ्या. आता महत्त्वाचं इंडेक्स बघूया. इंडेक्समध्ये जशी सिलॅबस कॉपी आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला सिलॅबस कॉपी बघून जे आहे ते टॉपिक इझिली तुम्ही याला ॲक्सेस करू शकता. सिलॅबस कॉपीनुसारच इंडेक्सची आणि पुस्तकाची इथं जी आहे ती मांडणी केलेली आहे. फक्त सिलॅबस कॉपीमध्ये जे काही महत्त्वाचे सब पॉईंट्स असतील तर त्याचा जे आहे ते तुम्हाला लिंक लागत नाही, आणि मागच्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करून झाल्यानंतर जे पहिले आपले 3 मॉड्यूल होते याच्यामध्ये जी आहे ती व्हॅल्युएशन केलेली आहे मी. हॉस्पिटल फार्मसी, DSBM आणि तुमच्या सुटिक्स डिटेलमध्ये याच्यामध्ये ॲड केले. डोसेज फॉर्म तिथं तरी दिला असेल, पण इथे तुम्हाला सुटिक्समधल्या प्रत्येक टॉपिक जो आहे तो कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड पेजवरती तुम्हाला जर तुम्ही गेला तर DMRच्या तुम्हाला
15 प्रश्नपत्रिका आणि महानगरपालिकेच्या 4 प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये मीरा भाईंदर, पनवेल, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिका ह्या 4 प्रश्नपत्रिका आणि DMRच्या 15 प्रश्नपत्रिका, अशा 19 प्रश्नपत्रिका म्हणजे 1900 MCQ तुम्हाला याच्यामध्ये जे आहेत ते मी पाठीमागच्या साईडला थेरी झाल्यानंतर दिलेले आहेत. याचं टाकण्याचं कारण असं की एक्झाम TCSनं घेतलेली आहे आणि सिलॅबससुद्धा जवळपास 100% एक्झामचा आपल्या DMRचा, महानगरपालिकेचा आणि आरोग्य विभागाचा सेम टू सेम आहे. फक्त कल्याण डोंबिवलीला मला वाटतं बायोमेडिकल आणि वेस्ट मॅनेजमेंट हा टॉपिक जो आहे तो एक्स्ट्रा ॲड केला, तो टेस्ट सिरीजमध्ये मी कवर केला आहे. आता इथून समोर तुम्हाला जे आहे ते थेरी चालू होते आणि अशा पद्धतीनं पहिल्यांदा जनरल फार्मॅकॉलॉजी कवर केलेली आहे. महत्त्वाचं याच्यामध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे. महत्त्वाचं फार्मॅकॉलॉजी म्हणजे काय, त्याच्या महत्त्वाचे डेफिनेशन, फार्मॅकोकायनेटिक म्हणजे काय, फार्मॅकोडायनॅमिक म्हणजे काय, फार्मसी, आपलं फार्माथेरॉपेटिक्स, टॉक्झिकोलॉजी, क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी आणि त्याच्यानंतर बाकीचा जो कोर जनरल फार्मॅकॉलॉजीचा पोर्शन आहे तो इथून जो आहे तो चालू होतो. त्याच्यामध्ये मग रूट्स असतील, डिटेलमध्ये फार्मॅकोकायनेटिक असेल, फार्मॅकोडायनॅमिक असेल, अशा पद्धतीनं पूर्ण जी आहे ती थेरी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. तर पहिला जो पोर्शन होता त्याच्यामध्ये सुटिक्स, कोग्नोसी कॉलेज पूर्ण कवर केले होते. त्याच्यानंतर पुढे हा एक टॉपिक दाखवून देईल, इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया. याच्यासुद्धा अशा डिटेलमध्ये थरोली नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. असे महत्त्वाचे काही चार्ट्स असतील ते स्वरूपामध्ये जे आहे त्या पूर्ण गोष्टी कवर केल्यात. महत्त्वाचे एडिशन याच्यातसुद्धा प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यानंतर ज्युरिस्प्रुडन्सचा, फार्मसी ॲक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि महत्त्वाचे अमेंडमेंट्स, त्याच्यासुद्धा महत्त्वाचे काही सेक्शन त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. आपल्या त्या 3 महत्त्वाच्या डेफिनेशन, स्पुरियस, अडल्टरेट ड्रग आणि मिसब्रँडेड ड्रग. त्याच्यानंतर हे महत्त्वाचे मेंबर जे आहेत तुम्हाला स्टेट फार्मसी काउन्सिलचे, जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल, त्याच्यानंतर PCI, या सर्व गोष्टी तुम्हाला अशा ज्या आहेत त्या जेवढंही सुटसुटीत आणि जेवढंही चार्ट फॉर्ममध्ये तुमच्या लक्षात येईल तशा स्वरूपात कवर केलेल्या आहेत. त्याच्याबरोबर महत्त्वाच्या काही पेनॉल्टीसुद्धा आपल्या फार्मसी ॲक्टच्या चेंज झालेल्या आहेत, त्यासुद्धा नव्याने ज्या आहेत त्या आता रिसेंट PDF प्रमाणे किंवा रिसेंट ऑफिशियल वेबसाईटवरती ज्या पेनॉल्टी दिलेल्या आहेत त्याच्यावरती प्रश्नसुद्धा विचारले गेले होते अमेंडमेंट झाल्यानंतर, त्यासुद्धा नव्याने या पुस्तकात अपडेट केलेल्या आहेत. जुन्या आपल्या मॉडेलमध्ये जे आहेत त्या जुन्या पेनॉल्टीज आहेत त्या न करता त्याच्याऐवजी ह्या नवीन अपडेट करून घ्या, ज्याच्याकडे जे 3 मॉडेल आहेत त्या लोकांसाठी. इथून तुमचा पुन्हा ड्रग अँड कॉस्मेटिक चालू होतो, त्याचे महत्त्वाचे शिक्षण, महत्त्वाच्या त्याच्या बॉड्या, अशा डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या पुस्तकामध्ये तुम्हाला कवर केलेल्या दिसत असतील. असे महत्त्वाचे चार्ट फॉर्ममध्ये केले. त्याच्यानंतर FDA अशा पद्धतीनं जवळपास 3-4 पेजेसमध्ये कवर केले. ड्रग स्टोरेज मॅनेजमेंट थेअरी महत्त्वाचे टॉपिक्स होते, जेवढे एक्झाममध्ये विचारलेले होते तेवढे सिलेक्टिव्ह टॉपिक जे आहेत ते शॉर्टमध्ये कवर केलेले आहेत. त्याच्यानंतर सेम तसंच हॉस्पिटल फार्मसी असेल, कम्युनिटी फार्मसी असेल, ते सुद्धा तशाच पद्धतीनं जे आहे ते कवर केलेलं आहे. आता एकदा MCQ तुम्हाला दाखवून देईल मी कशा पद्धतीने MCQ दिलेले आहेत. तर पुस्तकाच्या शेवटी तुम्ही आलात तर तुम्हाला इथून MCQ चालू होतील. त्याच्यामध्ये DMRची 18/9/2025ला झालेली पहिली प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पूर्ण प्रश्न दिलेत आणि खाली तुम्हाला उत्तर दिले आहेत. हा एक आपला युनिक पॅटर्न आहे ॲन्सर कीचा, ज्याच्यामध्ये आपल्या सर्व पुस्तकामध्ये होईल तेवढं पॉसिबल मी खाली ॲन्सर देत असतो, कारण इथे लगेच प्रश्न सॉल्व केल्यानंतर तुम्हाला ते इझी खाली ॲन्सर बघण्यासाठी सोपं जातं. त्याच्यामध्ये थोडासा वेळ वाचतो आणि महत्त्वाचं सगळ्यात मागे ॲन्सर बघत असताना वेळ तर जातोच आपला, पण कधी Aचं B होण्याची शक्यता असते आणि वेळसुद्धा जातो. तर इथे तुम्हाला टाईमसुद्धा कमी लागेल. इथे तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचून 4 ऑप्शन वाचून तुमचं जे ॲन्सर आहे ते एक मनामध्ये कन्सिडर करून खाली त्याचा ॲन्सरसुद्धा इझिली बघू शकता. अशा पद्धतीनं ॲन्सर की तुम्हाला जागच्या जागी तुम्ही दिलेली आहेत. अशा पद्धतीनं जवळपास ह्या 15 आणि याच्यासमोर सेम अशाच फॉर्मॅटमध्ये 4 महानगरपालिकेच्या प्रश्नपत्रिका, अशा 19 प्रश्नपत्रिका. तर असं हे एकंदरीत पूर्ण पुस्तक आहे. आपल्या बऱ्याच लोकांना कंटेंट जो आहे तो लाईव्ह बघायचा होता, त्या कारणाने तुम्हाला इथं मी कंटेंट जो आहे तो दाखवून. अशा पद्धतीची ही महत्त्वाची डिजिटल कॉपी होती आणि अशा पद्धतीचं हे हार्ड कॉपीमध्ये पुस्तक आहे. याचं जवळपास 502 पेजेसचं पूर्ण पुस्तक, ज्याच्यामध्ये थेरी आणि महत्त्वाचे DMRचे MCQ जे आहे ते कवर केले. आता महत्त्वाचा जो चार्ट तुम्हाला मी सांगितला होता त्या चार्टमध्ये तुम्हाला MCQची सुद्धा पुस्तकं मी ॲड केली आहेत. तर हे पुस्तक ॲड केले ज्याचं नाव टार्गेट 8500, ज्याच्यामध्ये फक्त टेक्निकलचे जवळपास 8500 MCQ तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी दिलेले आहे. ज्याच्यामध्ये आरोग्य विभागाची सुद्धा 2023 झालेल्या सेम याच पॅटर्नची एक्झाम जी आहे ती कवर केलेली आहे. तर ते हे पुस्तक ज्याच्यामध्ये टेक्निकलचे फक्त 8500 MCQ आहेत. या पुस्तकाच्या अगोदर जे प्रश्नपत्रिका झाल्या होत्या ते या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, ते सगळ्याकडे असेल, सगळ्यांना माहिती आहे. आपला औषध निर्माण अधिकारी टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचे जवळपास 7000 MCQ तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर या 2 पुस्तकासोबत आणि थेरीचे हे MCQचे 2 आणि थेरीचं त्याच्यासोबत टेस्ट सिरीज जे आहे ते फ्री देतो आहे मी. याच्यामध्ये 3000 MCQ आहेत, जे की टॉपिक आहेत जसे सिलेबस कमी दिले, जसं की तुम्ही इथं बघू शकता. जनरल फार्मॅकॉलॉजी आहे त्याच्यावरती टेस्ट सिरीज,
त्याच्यानंतर बायो अवेलेबिलिटी हा पॉईंट आहे, त्याच्यावरती ही टेस्ट सिरीज. ड्रग इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, त्याच्यावरती ही टेस्ट सिरीज. ॲडव्हर्ट रिॲक्शन, त्याच्यावरती ही टेस्ट सिरीज. आणि शेवटला तुम्हाला अशा पद्धतीची ॲन्सर की दिलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्व टेस्ट सिरीज तुम्ही इथून चेकआउट करू शकता की कुठल्या टेस्ट सिरीजचा चार्टमध्ये कशा पद्धतीने ॲन्सर दिलेले आहेत. अशा पद्धतीचे व्यवस्थित जेवढंही पॉसिबल होतं, जेवढाही आपला थेरीचा कंटेंट आहे तेवढा MCQच्या स्वरूपामध्ये किंवा टेस्ट सिरीजच्या स्वरूपामध्ये आपण याच्यामध्ये कव्हर केलं. 3000 MCQ याच्यामध्ये आहेत. आता इथून पुढं जेवढे आणखी काही नवीन प्रश्नपत्रिका असतील, त्यातला महत्त्वाचा डाटा असेल, त्यातले महत्त्वाचे PYQs असतील, तर आपल्या सिलेबस कॉपीनुसार त्याच्यावरती सुद्धा काम चालू आहे. येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा एक नवीन फ्रेश टेस्ट सिरीज जे आहे तुम्हाला मी अवेलेबल करून देईल, ज्याच्यामध्ये नवीन प्रश्न किंवा चांगल्या पद्धतीचं आणखीन जेवढंही क्वालिटीचं काम त्याच्यामध्ये करता येईल तेवढं क्वालिटीचं काम करून तीसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिससाठी जे आहे ते मी अवेलेबल करून देईल. बाकी सर्व पुस्तकं जे आहेत, टेस्ट सिरीज जे आहे, आपली वेबसाईट pvthora.com याच्यावरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही तुमचं नवीन असेल तर रजिस्ट्रेशन करून हा जो कॉम्बो आहे तो येणाऱ्या आरोग्य विभागाच्या एक्झाम प्लेटचे मागू शकता. त्याचबरोबर महत्त्वाचे बाकीचे सुद्धा जे पुस्तकं आहेत ते आपल्या Amazonवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल होतील. सध्या फक्त वेबसाईटवरती अवेलेबल करून देतो आहे. येत्या 4-5 दिवसामध्ये बाकी ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही जे पुस्तकं आहेत ते बघायला भेटतात. तुम्ही तिथून सुद्धा ते पुस्तकं ऑर्डर जे आहेत ते करू शकता. बाकी टेलिग्राम चॅनल आडील फार्मसी कोचिंग त्याला जॉईन केलं असेल तर तिथून तुम्ही चेकआउट करून घ्या. तिथे बाकी सर्व गोष्टी मी PDF स्वरूपामध्ये जे आहेत ते शेअर करत असतो. बाकी ॲक्च्युअल फक्त एवढंच. भेटू काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.